नमस्कार. वर्ड ऑफ वंडर्स मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. इमॅजिन स्टँडिंग ॲट द एज ऑफ टर्कोइज ब्लू लेक, सराउंडेड बाय टॉवरिंग पीक्स केप्ड बाय स्नो, जिथे हवा स्वच्छ आणि पाईनच्या सुगंधाने भरलेली आहे. एखादा हरिण शांतपणे तुमच्या उपस्थितीमुळे डिस्टर्ब न होताही फिरत आहे. हे कुठल्याही चित्रपटातील दृश्य किंवा फेरी टेल बुक मधील पेज नाही. This is Banff National Park, a jewel in the crown of Canada's national heritage and one of the most beautiful places on the earth. Today, I have a privilege of taking you on a journey through this remarkable landscape. हे एक असे ठिकाण आहे जिथे नेचर आणि वाईल्ड लाईफ एका परफेक्ट हार्मनी मध्ये बघायला मिळतात. So sit back, relax and let's explore the wonders of Banff National Park together. बॅन्फ नॅशनल पार्क हे कॅनडाच्या साऊथ वेस्टर्न अल्बर्टा मधील एक निसर्गरम्य असे क्षेत्र आहे. इट इज Canada's first national park and the flagship of the nation's park system. बॅन्फ नॅशनल पार्क हे कॅनेडियन रॉकीज मधील एक वंडरफुल डेस्टिनेशन आहे, ज्यामध्ये अनेक नॅचरल तसेच कल्चरल अट्रॅक्शन्स बघायला मिळतात. Park is famous for its breathtaking scenery, majestic mountain peaks, turquoise glacial lakes, alpine meadows, forests, rivers and waterfalls, including the turquoise water of Lake Louise and Moraine Lake, the stunning peaks of Canadian Rockies and the Bow River Valley. विजिटर्स या पार्कच्या असंख्य हायकिंग ट्रेल्स, बाईक पाथ्स आणि सीनिक ड्राइव्ह्स एक्सप्लोर करू शकतात, जे आजूबाजूच्या निसर्गरम्य लँडस्केपची अतुलनीय दृश्य देतात. बॅन्फ नॅशनल पार्क हे कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतात स्थित एक नॅचरल वंडर आहे. बॅन्फ नॅशनल पार्क हे कॅल्गरीच्या वेस्टला सुमारे 150 ते 180 किलोमीटर अंतरावर आहे. इट कव्हर्स an area of 6,641 square kilometers along the eastern slope of Rocky Mountains and borders British Columbia to the west. सल्फर माउंटन्स येथे नॅचरल हॉट स्प्रिंग सापडल्यानंतर 1885 या साली कॅनडाज फर्स्ट नॅशनल पार्क म्हणून बॅन्फ नॅशनल पार्कची स्थापना करण्यात आली. हे उद्यान कॅनेडियन रॉकी माउंटन पार्क्स युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइटचा एक भाग आहे, जे त्याच्या उत्कृष्ट नैसर्गिक सौंदर्यासाठी तसेच पर्यावरणीय महत्त्वासाठी ओळखले जाते. The mountains in the park are formed by sedimentary rocks that were pushed east over new rock strata between 80 and 55 million years ago by the tectonic forces. Over the past few million years, glaciers have shaped this landscape, creating valleys, lakes, and ice fields.
बॅन्फ नॅशनल पार्क मध्ये सब आर्टिक क्लायमेट बघायला मिळते. The park is home to more than 50 mammal species, including grizzly bears, black bears, wolves, cougars, elk, moose, bighorn sheep and caribou. या पार्क मध्ये शेकडो बर्ड स्पीसीज तसेच रेप्टाइल्स आणि amphibians देखील बघायला मिळतात. This park has diverse habitats such as wetlands, riparian zones, thermal springs, forests, meadows and ice fields. बॅन्फ नॅशनल पार्क मध्ये अनेक इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत जी त्याला एक युनिक आणि फॅसिनेटिंग प्लेस बनवतात. बॅन्फ नॅशनल पार्क इज द लार्जेस्ट नॅशनल पार्क इन द कॅनेडियन रॉकीज अँड द थर्ड लार्जेस्ट इन कॅनडा. बॅन्फ नॅशनल पार्क मध्ये बॅन्फ हे टाउन आहे जे कॅनडातील हायेस्ट टाउन म्हणून प्रसिद्ध आहे आणि ते सी लेवल पासून 1383 मीटर उंचीवर आहे. बॅन्फ नॅशनल पार्क मध्ये लार्जेस्ट डॅम्ड लेक म्हणून प्रसिद्ध असलेले लेक मिनेवांका देखील आहे जे 21 किलोमीटर लांब आणि 142 मीटर खोल आहे. बॅन्फ नॅशनल पार्क मधील हायेस्ट माउंटन माउंट फोर्ब्स हे आहे which stands at a height of 3612 meters and is part of the continental divide. Banff National Park has 7 national historic sites including the cave and basin where the hot springs were first discovered. The Banff Park Museum, which showcases the natural history of the park, and the Fairmont Banff Springs Hotel, which is a landmark of Canadian railway tourism. बॅन्फ नॅशनल पार्क मध्ये 1500 किलोमीटर पेक्षा जास्त वॉकिंग ट्रेल्स आहेत. बॅन्फ नॅशनल पार्क इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल अँड पॉप्युलर टुरिस्ट डेस्टिनेशन इन कॅनडा with stunning scenery, diverse wildlife and many activities for all seasons. बॅन्फ नॅशनल पार्क मध्ये जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक आकर्षणे बघायला मिळतात. आपण आता बॅन्फ नॅशनल पार्क मधील काही मेजर टुरिस्ट अट्रॅक्शन्स बद्दल जाणून घेऊया दॅट यू शुड नॉट मिस व्हेनेवर यू विजिट कॅनडा. लेक लुईस हे जगातील मोस्ट आयकॉनिक तसेच मोस्ट फोटोग्राफ्ड लेक्स पैकी एक आहे. Lake Louise is a turquoise gem surrounded by snow-capped peaks and glaciers. हे लेक scenic views, hiking trails, canoeing, kayaking, फिशिंग आणि आईस स्केटिंग यासारख्या अट्रॅक्शन्स साठी जगभरात विशेष प्रसिद्ध आहे. इथे तुम्ही कॅनो किंवा कयाक रेंट आउट करून या लेकच्या शांत पाण्यात पॅडल करू शकता. Or here visitors can hike along the shoreline trails to admire the scenic views. हिवाळ्यात विजिटर्स येथील फ्रोझन लेकवर आईस स्केटिंग सुद्धा करू शकतात. Lake Louise is one of the most iconic lakes in the world, known for its turquoise color and stunning mountain backdrop.
पार्क मधील आणखी एक सुरेख लेक म्हणजे मोरेन लेक, which is famous for its vivid blue color and dramatic backdrop of the Valley of the Ten Peaks. This lake is fed by the glacial meltwater and reflects the light in different shades depending on the time of the day and season. Visitors येथे रॉक पाईल ट्रेल, कन्सोलेशन लेक ट्रेल्स किंवा लार्ज व्हॅली ट्रेल यासारख्या तलावाच्या आजूबाजूच्या हायकिंग ट्रेल्स एक्सप्लोर करू शकतात किंवा तलावावर कॅनो किंवा कयाक देखील करू शकतात. परंतु येथील पाणी हे प्रचंड थंड असते. मोरेन लेक हे एक स्पेक्टॅक्युलर लेक आहे जे व्हॅली ऑफ द 10 पीक्सची शिखरे रिफ्लेक्ट करतात. फोटोग्राफी, हायकिंग, कॅनोइंग आणि वाईल्ड लाईफ स्पॉटिंग साठी हे एक प्रचंड लोकप्रिय असे ठिकाण आहे. मी मोरेन लेकचा एक सेपरेट व्हिडिओ यापूर्वी देखील अपलोड केलेला आहे. त्यामध्ये मी मोरेन लेक बद्दल डिटेल्ड इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे. जर तुम्हाला बघायचा असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देईल, जिथे तुम्हाला मोरेन लेक बद्दलची संपूर्ण डिटेल्ड इन्फॉर्मेशन बघता येईल. पेटो लेक हे एक ग्लेशियर फेड लेक आहे that has a bright blue color and a shape that resembles a wolf's head. आईसफील्ड्स पार्कवे वरून एका शॉर्ट हाईकने या लेक जवळ प्रवेश केला जाऊ शकतो, जिथून विजिटर्सना आसपासच्या पर्वतांची ब्रेथ टेकिंग अशी व्ह्यूज बघता येतात. जॉन्स्टन कॅनियन हे जॉन्स्टन क्रीकच्या इरोसिव्ह फोर्सने कोरलेले एक ब्रेथ टेकिंग असे नॅचरल वंडर आहे. जॉन्स्टन कॅनियन हे बॅन्फ नॅशनल पार्क मधील एक पॉप्युलर हायकिंग डेस्टिनेशन म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. द ट्रेल follows the creek through a narrow gorge, passing by several waterfalls and rock formations. Here, visitors can choose to hike to the lower falls, upper falls, or to the ink pots. Ink pots are colorful pools of mineral water. ही ट्रेल अतिशय वेल मेंटेन्ड आहे आणि बऱ्याच स्किल्स लेवल्स साठी ॲक्सेसिबल देखील आहे. But it can get crowded during peak season. Visitors can enjoy a panoramic view of the mountains, valley and lakes from the top of Sulphur Mountains through Banff Gondola Ride. Banff Gondola Ride ही तुम्हाला 2281 मीटर उंच अशा सीनिक राईडवर घेऊन जाईल, जिथे विजिटर्स ऑब्झर्वेशन डेक्स, रेस्टॉरंट्स आणि इंटरप्रेटिव्ह एक्झिबिट्स एक्सप्लोर करू शकतात. बॅन्फ गोंडोला राईड ही विजिटर्सना सल्फर माउंटनच्या शिखरावर घेऊन जाते, जेथे ते बॅन्फ टाउन, बो व्हॅली आणि रॉकी माउंटन्सच्या पॅनोरामिक व्ह्यूजचा आनंद घेऊ शकतात. आईसफील्ड्स पार्कवे ही जगातील सर्वात निसर्गरम्य ड्राईव्ह पैकी एक आहे. आईसफील्ड्स पार्कवे हा एक 230 किलोमीटरचा रस्ता आहे, जो बॅन्फ नॅशनल पार्क आणि जास्पर नॅशनल पार्कला जोडतो. हा रस्ता कॅनेडियन रॉकीज मधील सर्वात स्पेक्टॅक्युलर अशा लँडस्केप्स मधून जातो, ज्यात ग्लेशियर्स, लेक्स, वॉटरफॉल्स आणि वाईल्ड लाईफ यांचा समावेश आहे. सम ऑफ द हायलाइट्स अलॉंग द वे आर Columbia Ice Fields, which is the largest ice field in the Rocky Mountains, Peto Lake and Bow Lake, which is a serene lake with a view of Crowfoot Glacier. Columbia
आईसफील्ड हे रॉकीज मधील लार्जेस्ट अनइंटरप्टेड ग्लेशियल मास आहे, जे 325 स्क्वेअर किलोमीटर इतका विस्तृत क्षेत्र व्यापते. इट फीड्स 8 मेजर ग्लेशियर्स अँड सेव्हरल रिव्हर्स. येथून विजिटर्स ॲथाबास्का ग्लेशियरला बस टूरद्वारे विजिट करू शकतात, जेथे ते बर्फावर चालू शकतात किंवा स्नो कोच चालवू शकतात. कॅसल माउंटन हे बॅन्फ नॅशनल पार्क मधील एक आकर्षक शिखर आहे, जे बॅन्फ आणि लेक लुईसच्या मध्यभागी बघायला मिळते. कॅसल माउंटन हे नाव त्याच्या किल्ल्यासारखा दिसण्यामुळे ठेवण्यात आलेले आहे, जे रॉक्सच्या डिफरंट लेयर्सच्या इरोजनमुळे होते. कॅसल माउंटन मध्ये हेलेना रिज, स्टुअर्ट नॉब आणि टेलिव्हिजन पीक सह अनेक हाय पॉइंट्स बघायला मिळतात. कॅसल माउंटन मध्ये या पार्क मधील सर्वात मोठे डॅम्ड लेक म्हणून प्रसिद्ध असलेले लेक मिनेवांका देखील आहे. बॅन्फ नॅशनल पार्क मध्ये अनेक हॉट स्प्रिंग्स बघायला मिळतात, ज्यांना विजिटर्स भेट देऊ शकतात तसेच त्यांचा आनंद देखील घेऊ शकतात. द मोस्ट फेमस वन इज बॅन्फ Upper Hot Springs, which is a commercial facility that offers an outdoor pool with a view of mountains. येथील पाणी नैसर्गिकरित्या गरम होते आणि त्यात भरपूर मिनरल्स असतात. या पाण्यामध्ये बरेचसे स्किन डिसीजेस दूर करण्याची हीलिंग प्रॉपर्टी आहे असे सुद्धा म्हणण्यात येते. बॅन्फ नॅशनल पार्क हे टुरिस्ट आणि आउटडोर एन्थुसियास्टिक साठी एक पॉप्युलर डेस्टिनेशन आहे. हे हायकिंग, बाइकिंग, कॅम्पिंग, स्कीइंग, स्नो शूइंग, आईस स्केटिंग, कॅनोइंग, कयाकिंग, फिशिंग आणि वाईल्डलाईफ वॉचिंग यासारखे विविध ॲक्टिव्हिटीज आणि एक्सपिरियन्स प्रोव्हाइड करते. यामध्ये बॅन्फ स्प्रिंग्स हॉटेल, केव अँड बेसिन नॅशनल हिस्टॉरिक साइट, बॅन्फ सेंटर फॉर आर्ट्स अँड क्रिएटिव्हिटी आणि बॅन्फ म्युझियम यासारखी कल्चरल आणि हिस्टॉरिकल अट्रॅक्शन्स देखील आहेत. बॅन्फ नॅशनल पार्क मध्ये कोल्ड आणि स्नोई विंटर्स तसेच माइल्ड आणि सनी समर्सचा अनुभव येतो. येथे जानेवारी मध्ये ॲव्हरेज टेम्परेचर हे -15 डिग्रीज इतके असते, तर जुलै मध्ये येथील टेम्परेचर 22 डिग्री सेल्सिअस पर्यंत बघायला मिळते. द वेदर ऑफ बॅन्फ नॅशनल पार्क कॅन बी अनप्रेडिक्टेबल अँड व्हॅरी ग्रेटली डिपेंडिंग ऑन द एलिव्हेशन अँड लोकेशन. बॅन्फ नॅशनल पार्कला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ हे व्हिजिटर्सच्या ॲक्टिव्हिटीज तसेच इंटरेस्टवर अवलंबून आहे. स्नो स्पोर्ट्स लवर्ससाठी डिसेंबर ते मार्च हा विंटर सीझन आयडियल मानण्यात येतो, कारण यावेळी हे पार्क स्कीइंग, स्नो शूइंग, स्नोबोर्डिंग आणि डॉग स्लेजिंग यासारख्या ॲक्टिव्हिटीजसाठी उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देते. हायकर्स आणि नेचर लवर्ससाठी जून ते ऑगस्ट हा समर सीझन सर्वोत्तम आहे, कारण यावेळी या उद्यानात उबदार हवामान, स्वच्छ आकाश, बहरलेली रानफुले आणि ओपन ट्रेल्स बघायला मिळतात. स्प्रिंग आणि फॉल हे दोन्ही सीझन देखील या पार्कला भेट देण्यासाठी उत्तम मानले जातात, कारण ते कमी गर्दी, लोअर रेट्स आणि ट्रान्झिशनल सिनरीचे व्ह्यूज देतात. बॅन्फ नॅशनल पार्क इज अ मस्ट विजिट डेस्टिनेशन फॉर नेचर लवर्स, outdoor enthusiasts and anyone seeking to experience the beauty and wonder of Canada's natural landscape. तुम्ही हायकिंग करत असाल, स्कीइंग करत असाल किंवा फोटोग्राफी एन्थुसियास्टिक असाल, तरीही बॅन्फ नॅशनल पार्क हा एक अनफॉरगेटेबल एक्सपिरियन्स आहे that will stay with you for a lifetime. आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून बॅन्फ नॅशनल पार्क बद्दल नवीन काहीतरी इन्फॉर्मेशन नक्कीच कळली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर यासारख्या नवनवीन जागांबद्दल माहिती करून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जागेबद्दल इन्फॉर्मेशन घेऊन लवकरच. तोपर्यंत कीप स्माइलिंग, टेक केअर अँड बाय बाय.